नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। कारण शेतकरी मित्रांनो, खरीप 2025 चा जो पीक विमा आहे तो आता हेक्टरी 17,500 रुपये कोणाला मिळणार आणि कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार, त्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आली। महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी आता नव्या खरीप हंगामाच्या तयारीत व्यस्त आहे शेतकरी मित्रांनो। पण मागील हंगामातील नुकसान भरपाईचे पैसे हे अद्यापही कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यात पडले नाही, त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे शेतकरी मित्रांनो। आता शेतकरी मित्रांनो, या योजनेची कार्यक्षमता आणि शेतकऱ्यांची आर्थिक सुरक्षेवर होणारा परिणाम याबाबत गंभीर प्रश्न सध्या कोल्हापूर जिल्ह्यात उपस्थित होत आहे शेतकरी मित्रांनो। आधी आपण जाणून घेऊया की पीक विमा योजनेची ओळख नेमकी काय आहे आणि कशी आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार ठरते, जे अतिवृष्टी, दुष्काळ किंवा कीड रोगामुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण देते। आता शेतकरी मित्रांनो, सरकारने ही सुरू केलेली योजनेत शेतकरी केवळ 1 रुपयात पीक विमा काढू शकतात, जेणेकरून नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे आर्थिक नुकसान भरून काढता येणार। आता योजनेचे मुख्य जर उद्दिष्ट बघितले तर शेतकरी मित्रांनो, प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक अडथळे येत आहेत। पण कोल्हापूर जिल्ह्यात 2024-25 खरीप हंगामात कोल्हापूर जिल्ह्याला फक्त 11,607 शेतकऱ्यांनी विमा भरलेला होता शेतकरी मित्रांनो, ज्यामुळे 3,505.9 हेक्टर क्षेत्र विम्याखाली आले। हे आकडे मागील वर्षाच्या 2023-24 च्या तुलनेत खूप कमी आहे शेतकरी मित्रांनो, ज्यात 86,704 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता। म्हणजे 86,704 शेतकरी विमा भरणारे होते आणि त्यांचे क्षेत्रफळ सुद्धा कमी होते शेतकरी मित्रांनो। पण आता अनियमित हवामान आणि धोरणातील बदलांचा परिणाम या शेतकऱ्यांवर काय झाला, तर मागील हंगामात सततच्या आणि अनियमित पावसामुळे भात, सोयाबीन आणि ज्वारी या पिकांचे खूप नुकसान झाले। पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या काही विम्याचे पैसे मिळाले नाही। पण आता शेतकरी मित्रांनो, हेक्टरी या शेतकऱ्यांना सुद्धा 17,500 रुपये मिळणार आहे। ते कसे मिळणार आणि कोणत्या दिवशी मिळणार, तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये जर बघितले तर शेतकऱ्यांना या विम्याचे पैसे 17,500 कोणत्या तारखेला मिळणार, तर शेतकरी मित्रांनो, कोल्हापूर कृषी विभागाचे उपसंचालक नामदेव परीट यांच्या मते नवीन दावाचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे। ते म्हणतात की या महिन्याच्या अखेरीस म्हणजे येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।